तर इकडे यवतमाळमध्ये काय स्थिती आहे? संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्हा सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेखाली होरपळतोय। तापमानाचा पारा तब्बल 46 अंश वरती पोहोचलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये तापमान सातत्याने वाढतंय। पुढील 3 दिवस ही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। तर आपले प्रतिनिधी प्रतीक राठोड यांनी यवतमाळच्या सगळ्या तापमानाचा आढावा घेतलाय, पाहूयात। संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याचं काल रोजीचं जे तापमान आहे ते 46 अंश इथपर्यंत पोहोचलेलं आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या वाढत्या तापमानामुळे आपण अक्षरशः बघू शकता की मी यवतमाळच्या या मेन चौकामध्ये आहे, जिथे आपण पाहू शकतो की तापमान आज रोजीचं जे आहे ते 25 अंश इतकं वर्तवलं गेलेलं आहे। एकंदरीत पाहता गेलं तर की प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कामापुरतंच म्हणजे अत्यावश्यक काम असेलच तरच नागरिकांनी असो किंवा लहान लेकरांनी असो बाहेर पडावे। जागोजागी कुठे आपण या उष्णतेमुळे पाहू शकता की थंड पेयचे दुकानसुद्धा आहेत, तेथील लोक आपल्या या उष्णतेमुळे थंड पिऊन आपले ऊन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या काल रोजीचं जे तापमान आहे ते 46 अंश इथपर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीचे आदेश देऊन सुद्धा नागरिकांना सांगण्यात आलेले आहे की अत्यावश्यक कामाकरताच बाहेर पडावे। शेला असेल, रुमाल असेल, तुम्ही ज्या पद्धतीनं बाहेर पडाल त्या पद्धतीनं तुम्ही बाहेर पडा। दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेचं गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभागाने सुद्धा सांगितण्यात आलेलं आहे की कामापुरताच बाहेर पडा, तुम्ही अत्यावश्यक काम असेलच बाहेर पडा। तसेच आपण पाहू शकता की हे जे मेन चौक आहे यवतमाळ येथील, या चौका येथे अक्षरशः एक सुटसुकाट पाहायला मिळत आहे। दैनंदिन जीवनातील ज्या लोकांच्या या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना या उष्णतेचा फटका पाहायला मिळत आहे। प्रतीक राठोड, NDTV मराठी।